ली सर्वात मोठी बातमी समोर येते। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेचं वादळ उठलेलं आहे। कारण राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी अप्रत्यक्ष ऑफर देऊ केली आहे। मराठी माणसाच्या अस्तित्वासमोर भांडणं क्षुल्लक आहेत, पण उद्धव ठाकरेंना माझ्यासोबत काम करायचं आहे का अशी अप्रत्यक्ष ऑफरच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिली आहे। तर राज ठाकरेंच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय। राज्याच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे। माझ्याकडून भांडणं नव्हतीच, मिटवून टाकली असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। तर राजकारणात मोठी बातमी समोर येते। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेचं वादळ उठलंय। कारण राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी अप्रत्यक्ष ऑफर देऊ केलेली आहे। आमच्यातले वाद, आमच्यातील भांडणं ही किरकोळ आहेत। मराठी माणसाच्या अस्तित्वासमोर ही भांडणं क्षुल्लक आहेत। त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काहीच कठीण नाही, पण उद्धव ठाकरेंना माझ्यासोबत काम करायचं आहे का अशी अप्रत्यक्ष ऑफरच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलेली आहे। मागील काही महिन्यांपासून दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी होत होत्या, तर दोन्ही बंधूंनी एकमेकांवरती प्रत्यक्षपणे टीका करणं टाळलेलं आहे। अशातच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलंय। शिवसेना फुटली नाही, फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे। हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे। हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे। महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे। म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा। पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती, बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार, कळलं का? म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती, म्हणजे मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे। परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल, उद्धव असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती। पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना। पण तेच तर ना, मग महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडे ठेवायला मी सुद्धा तयार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। माझ्याकडून भांडणं नव्हतीच, मिटवून टाकली। माझ्यासोबत जाऊन हित की भाजपासोबत जाऊन हित हे ठरवा असं उद्धव ठाकरे म्हणाले। शिंदे भाजपाच्या पंक्तीला न बसण्याची उद्धव ठाकरेंची अट आहे। राज ठाकरेंसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंची या अटी आणि शर्तींसह तयारी बघायला मिळते। माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं। आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं। त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये। पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत, त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा।